आनंदाच्या गावी रोज जगण्याचा आरंभ शुभारंभ. पुण्याच्या चहू दिशांना सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देणाऱ्या वास्तुशोधची आणि पर्यायानं सचिन आणि नितीन कुलकर्णी या भावांची धाडसी गोष्ट अर्थात शुभारंभ जगण्याचा. वास्तुशोध प्रस्तुत शुभारंभ जगण्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही भागांमध्ये आपण सचिन कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यातून वास्तुशोध, आनंदग्राम, अर्बनग्राम आणि सर्वसामान्यांच्या घराविषयीच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलीत. आज आपल्यासोबत आहेत वास्तुशोधचे नितीन कुलकर्णी. त्यांच्याकडूनही आपल्याला घराविषयीच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. तत्पूर्वी आपण नितीनजींकडून त्यांच्या या क्षेत्राविषयी किंवा वास्तुशोधमधल्या भूमिकेविषयी जाणून घेणार आहोत. नितीनजी नमस्कार. नमस्कार योगेश. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आम्हाला सांगा, वास्तुशोधमधील तुमची भूमिका नेमकी काय आहे? सचिन कुलकर्णी जे आहेत बरं. ते लँड ॲक्विजिशन, जमिनी, त्यांचे सँक्शन्स आणि सेल्स आणि मार्केटिंगकडे बघतात. बरं. आणि त्यानंतर साईटवरची सगळी जबाबदारी म्हणजे सॅम्पल फ्लॅट, कंपाऊंड वॉलपासून ते प्रकल्प पूर्ण करण्यापर्यंत जे काही टेक्निकल इनपुट्स लागतात ती टेक्निकल टीम माझ्या अंडर असते. त्याचबरोबरीने मटेरियल्सवर खूप फोकस करावं लागतं, क्वालिटी ऑफ द मटेरियल्स यूज. तर मटेरियल्स म्हणजे परचेस डिपार्टमेंट माझ्या अंडर आहे आणि अकाउंट्स हे 3 डिपार्टमेंट माझ्या अंडर आहेत. थोडक्यात सचिन कुलकर्णी भूमिपूजनानंतर ताबा द्यायलाच येतात, हस्तांतरणालाच येतात आणि मधली जी पूर्ण प्रोसेस आहे ती मी हँडल करतो. नितीनजी, आत्ताच तुम्ही सांगितलं की वास्तुशोध मधली तुमची भूमिका नक्की काय आहे आणि डिव्हिजन ऑफ वर्क तुमचं कसं आहे. तर असं असताना आम्हाला ऐकायला नक्की आवडेल की बांधकाम क्षेत्रातला तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? तसं पाहिलं तर मी मेकॅनिकल इंजिनियर बाय एज्युकेशन आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून येत असल्या कारणाने 2007 सालापर्यंत मी नोकरी करत राहिलो. वास्तुशोध 2000 साली सुरू झालं, पण शनिवार रविवारी सुट्टी असल्या कारणाने मी बऱ्याचदा दादाबरोबर प्रत्येक साईटवर जायचो. तेव्हा कामही छोटं होतं, पण तरीही वेगळं काहीतरी शिकायला मिळेल ह्या उद्देशाने मी प्रत्येक साईटवर जायचो. शिकता शिकता मला आनंद वाटू लागला, आवडू लागलं ते क्षेत्र. मी नोकरीत होतो, दादा बिझनेसमध्ये होता. मध्यमवर्गीय कुटुंबाचं बॅकग्राऊंड मी ऑलरेडी सांगितलंय. ज्या क्षणी असं जाणवलं की आता आपल्या हातात पुरेसं काम आहे आणि आता आपलं सर्व्हायव्हल पॉसिबल आहे, त्या क्षणी मी 3Mची नोकरी सोडली आणि वास्तुशोधमध्ये पूर्णपणे फुल टाइम ऑक्युपाय झालो. पहिल्या साईटपासून फुल टाइम साईटवर उभं राहायचं, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शिकायची, बघायची, लक्ष घालायचं कामात आणि ह्यातूनच आपल्याला चांगल्या प्रतीची, चांगल्या क्वालिटीची घरं डिलिव्हर करता येतील हा विश्वास होता. तेव्हापासूनच हे ठरवलं होतं की वर्कमनशिप म्हणजे कामाची पद्धत, कामाची गुणवत्ता आणि ह्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ह्या मटेरियलकडे आपण बेसिकली लक्ष घालावं. आणि तेव्हापासूनच हा प्रवास सुरू झाला. पहिल्या साईटपासून आजपर्यंतच्या प्रत्येक साईटवर पूर्ण टेक्निकल सुपरविजन माझ्या अंडर होत गेलेलं आहे. नितीनजी, आम्हाला सांगा, तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे सचिनजींचा जॉब किंवा सचिनजींचं जे काम आहे की ते उत्तम जागा शोधतात, उत्तम जमीन शोधतात आणि त्यावर जो प्रकल्प निर्माण होतो किंवा उभा राहतो त्याचे बारकावे अतिशय तुम्ही जातीनं लक्ष देऊन तपासता आणि त्या पद्धतीनं ग्राहकांना घर देऊ करता. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं यवत येथील पहिलं आनंदग्राम, जे अतिशय विक्रमी वेळेत उभं राहिलं. कसा होता हा सगळा यवतच्या आनंदग्रामचा प्रवास आणि त्याविषयी काही आठवणी आम्हाला सांगा ना. फार सुंदर प्रवास होता, खूप शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. आनंदग्राम यवत आम्ही रेकॉर्ड वेळेत म्हणजे 15 महिन्यात आम्ही 18 बिल्डिंगचं काम पूर्ण केलं. जाण होती आम्हाला की आमचा जो ग्राहक आहे तो त्याच्या दृष्टीने हे पहिलं घर होतं आणि पहिल्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार होतो. लोकांनाही उत्सुकता असल्यामुळं प्रत्येक शनिवार रविवारी किंवा प्रत्येक बुधवारी लोक साईटवर यायचे, आमचे ग्राहक साईटवर यायचे, डबे घेऊन, चटया घेऊन, भरपूर वेळ स्लॅब खाली बसणार, स्वतः येणार, बघणार, मग व्हिज्युअलाइज करणार की तिथं माझं घर आहे आणि माझ्या घराचं काम चालू आहे किंवा माझ्या छताचं काम चालू आहे. प्रत्येक लोकांनी येऊन माहिती घेतली की कसं करताय, काय करताय, मग ह्याच्यानंतर किती दिवस लागतील. मग कस्टमर्स कडून आम्हाला भरपूर प्रमाणात साथ मिळाली. कस्टमर्स जे होते हे 3 आणि 7 लाखातल्या घरांचे बायर्स होते.
त्यामुळं हाऊसिंग लोन त्यांच्यासाठी अरेंज करणं, हाऊसिंग लोन वेळोवेळी आपल्याला आपल्या कामाच्या स्पीडप्रमाणे त्यांच्याकडून डिस्बर्समेंट घेणं, त्यांना त्या प्रोसेसमधून नेणं, हे जास्त मोठं डिफिकल्ट चॅलेंज होतं असं मला वाटलं. काही काही इनोव्हेटिव्ह गोष्टी आम्ही करत गेलो. आनंदग्राम यवतचा प्रवास का लक्षात राहतो याला बरीचशी कारणं आहेत. बरं. मटेरियल सोर्सिंगकडे आमचं खूप लक्ष होतं. त्याच्यामुळं यवतच्या साईटपासून हार्डली 3 किलोमीटरच्या अंतरावर रोलिंग मिल होती, तिथून स्टील घेणं. त्याच्यानंतर विटा, आम्हाला साधारण 20 लाख विटा लागणार होत्या आणि ग्रामीण भागात पुण्यातून 50 किलोमीटर लांब 20 लाख विटा अरेंज करणं माझ्या दृष्टीने शक्य नव्हतं. बरं. विटा तर लागणार होत्या, कारण काय आपण काम RCCचं काम भरपूर जोरात करत होतो, जोमाने बरोबर. करत होतो आणि सगळ्या बिल्डिंग आपण एकत्र सुरू केल्या होत्या. ह्या एका चॅलेंजसाठी आम्ही ठरवलं की आपण जागेवर फ्लाय ॲशच्या विटा बनवू. वा. आम्ही आमचा स्वतःचा फ्लाय ॲश विटांचा प्रकल्प साईटवर चालू केला आणि सांगायला आनंद वाटतो, लागणाऱ्या सगळ्या 21 लाख विटा आपण स्वतःच्या मशीन्स लावून बापरे. तिथं बनवल्या. वा वा. फ्लाय ॲशच्या वा. विटा वापरण्यामागं पण कुठेतरी पर्यावरणाचा एक हे होता. फ्लाय ॲश कन्झ्युम व्हावी म्हणून आपण फ्लाय ॲशच्या ब्रिक्स वापरल्या आणि जागेवर प्रोडक्शन केलं तर त्याची जी डायमेन्शनल ॲक्युरसी असते ती खूप चांगली असते. त्यामुळं प्लास्टरला माल कमी लागतो. म्हणजे त्यात अर्थकारण पण होतं. ग्रामीण भागात लाईटचा प्रॉब्लेम होता, लोड शेडिंगचा प्रॉब्लेम होता आणि आम्हाला साईट कुठल्याही परिस्थितीत जोरातच चालवायची होती. शेवटी आम्ही आमचा स्वतःचा तिथं मोठा एक जेनसेट उभा केला. जेनसेट लावून आम्ही काम केलं. अरे वा. कॉस्टिंग करताना जेनसेटचा किंवा फ्लाय ॲशच्या विटांचं कॉस्टिंग आम्ही केलेलं नव्हतं. पण नशीब चांगलं होतं, तेव्हा मंदी होती, त्यामुळं सिमेंट आणि स्टीलमध्ये आम्हाला थोड्याफार प्रमाणात बेनिफिट मिळत गेलं. स्वस्त झालं होतं स्टील आणि सिमेंट. त्यामुळं त्यातून जो शिल्लक राहिलेला पैसा होता तो पैसा आम्ही साईटसाठीच सत्कारणी लावला. नितीनजी, आत्ताच तुम्ही आम्हाला आनंद ग्रामचा तुमचा प्रवास आणि त्याची पार्श्वभूमी, त्याच्या टेक्निकॅलिटीज बद्दल माहिती दिली. परवडणारी घरं किंवा मुळातच अफोर्डेबल हाऊसिंग हे त्या मानानं सर्वसामान्यांसाठी नवं क्षेत्र आहे. तर किंमत कमी म्हणून दर्जा कमी ही मानसिकता ही बऱ्याच लोकांमध्ये दिसते. तर परवडणाऱ्या किमतीतही चांगला दर्जा वास्तुशोध वारंवार देत आलंय किंवा त्यांनी ते सिद्ध केलंय. तर हे तुम्ही कसं साध्य केलं? सिमेंट मी जे वापरतो तेच सिमेंट 10 लाख रुपये, 1 कोटी रुपये घर बांधायसाठी वापरलं जातं. स्टील ठरलेलं होतं की पॉलिकॅपची केबल वापरायची असेल तर पॉलिकॅपचीच केबल वापरायची, अँकरचे स्विचेस असतील तर त्या अँकरचे स्विचेस वापरायचे. सिमेंट बिर्लाचंच वापरायचं किंवा आपल्या सिवेजची जी लाईन असती ती प्रिन्सचाच पाईप वापरायचा, ॲस्ट्रॉलचाच पाईप वापरायचा. म्हणजे आज 50 लाखाचं किंवा 1 कोटीचं घर बांधताना जे मटेरियल वापरलं जातं आपण तेच वापरतो. काही गोष्टी आपण कमी करतो ज्या गरजेच्या नसतात. उदाहरण द्यायचं झालं तर स्विमिंग पूल, त्याची गरज नसती म्हणून आपण स्विमिंग पूल काढून टाकतो. भरपूर मोठे मोठे लॉनचे पॅचेस, लॉन मेंटेन करायला अवघड जातं, पाणी जास्त लागतं, ते आपण काढून टाकतो. पण घराच्या क्वालिटीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही. एक वेगळी गोष्ट जी आपण केली आनंदग्राम यवत असो किंवा त्याच्यानंतरच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये, आपण तिथं एक सॅम्पल फ्लॅट बांधायचो. सॅम्पल फ्लॅट पुण्यातला जसा असतो तसाही नसतात. ह्यात फर्निचर काही नसतं. तुम्हाला जे घर मिळणार आहे त्या घराचं प्रत्येक फिटमेंट, त्या घराचं प्रत्येक स्पेसिफिकेशन तुम्हाला समजेल अशा पद्धतीने ते डिस्प्ले केलेलं असतं. त्याचबरोबर आम्ही जे मटेरियल वापरतो किंवा जे वापरणार आहोत ह्या मटेरियलची एक तिथं डिस्प्ले गॅलरी आपण तयार केलेली असते. म्हणजे तुम्हाला ते मटेरियल हाताळता पण येईल, तुम्हाला कळेल की हे जगवारचाच नळ वापरणार आहेत किंवा ॲस्ट्रॉलचाच पाईप वापरणार आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांना जे ब्रँड्स माहिती आहेत त्याच ब्रँड्स बरोबर आपण डील करतो. बेसिकली घर बांधताना ज्या चांगल्या गोष्टी वापरायच्या त्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. घर डिझाईन करताना आम्ही जास्त लक्ष देतो. कागदावर ड्रॉइंग बोर्डवर जर तुम्ही जास्त लक्ष दिलं तर वेस्टेजेस कमी होतात, त्याच्याने कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये सेव्हिंग होतं. स्ट्रक्चरची हाईट लिमिट केली तर त्याच्या लिफ्टचा खर्च, त्याच्या बॅकअपचा खर्च कमी होतो. ह्या उद्देशाने आम्ही काम करत आलोय. कुठल्याही प्रकारची तडजोड न करता बांधण्यात आलेली ही घरं आहेत. आता ह्याला सर्टिफिकेशन कसं, मी म्हणतो ते योग्य कसं, तर आनंदग्राम यवतला क्रिसिलचं 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. अरे वा. लिगॅलिटी, टेक्निकॅलिटी आणि फायनान्शियल ॲस्पेक्टवर क्रिसिल ह्या जगभरातील नामांकित संस्थेने पूर्ण ऑडिट करून आम्हाला 5 स्टार रेटिंग दिलंय. किंवा अगदी सांगायचं झालं तर आनंदग्राम यवतला अख्ख्या भारतात बेस्ट अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट
वा. ह्या क्रेडाई नॅशनलचा अवॉर्ड मिळालेला आहे. हा एक राष्ट्रीय पुरस्कार होता. वा. आणि त्या व्यतिरिक्त आयसाचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. हम्म. किंवा आता आमच्या आनंदग्राम तळेगाव ढमढेरेला 2 वर्षापूर्वी NDTV प्रॉफिटचं अवॉर्ड मिळालेलं आहे. अरे वा. हे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार आहेत. आणि त्यातून आपल्याला काय कळतं की जो दर्जा आहे, घराचा दर्जा, तो आपण योग्य पद्धतीने चांगला मेंटेन केला. अरे वा. म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी वास्तुशोधचा प्रत्येक प्रकल्प, आत्ताच नितीनजी म्हणाले त्याप्रमाणे क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करणे, म्हणजे दर्जावर कुठलीही तडजोड न करता प्रत्येक ग्राहकाला त्याला हवं असलेलं, त्याच्या स्वप्नातलं योग्य असं घर देणं. नितीनजी, मला सांगा, वास्तुशोध प्रॉमिस याबद्दल काय तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगाल? वास्तुशोध प्रॉमिस ही वास्तुशोधची एक संकल्पना आहे, ज्यातून आपण कस्टमरला काही प्रॉमिसेस ऑफर करतोय. बरं. एक तर अफोर्डेबल होम्स. अफोर्डेबल होम्स म्हणजे सामान्यांना परवडतील अशीच घरं आपण बांधतो. आपण कुठल्याही प्रीमियम प्रोजेक्ट्सकडे जात नाही. 5 ते 15 लाखात आनंदग्राम आणि 15 ते 35 लाखात अर्बन ग्राम ह्याच प्रोडक्ट सेगमेंटवर आपण काम करतोय. तर वी आर कमिटेड टू अफोर्डेबल हाऊसिंग हे आम्ही प्रत्येकाला सांगतो की आम्ही फक्त परवडणारी घरं, अफोर्डेबल हाऊसिंगच बांधतोय. दुसरं जे आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारची क्वालिटी तडजोड आम्ही करणार नाही. कुठल्याही प्रकारची तडजोड न करता बांधली गेलेली उत्कृष्ट अशी ही घरं असतील. फक्त लोकेशन इज अ कॉम्प्रोमाइज, क्वालिटी इज नेव्हर अ कॉम्प्रोमाइज. आम्ही कधीही क्वालिटी ह्या ऍस्पेक्टवर तडजोड करणार नाही. तिसरं जे आहे ते म्हणजे ऑन टाइम डिलिव्हरी, जे सर्वात महत्वाचं आहे. घर घेण्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही हाऊसिंग लोन्स करतो कस्टमर्सची. आम्ही त्यांचा पहिला 1 रुपया उचलल्यानंतर त्यांचं व्याजाचं हे सुरू होतं, ज्याला आपण प्री EMI म्हणतो. नॉर्मल कोर्समध्ये हे पहिलं घर असल्यामुळं ते कुठेतरी रेंटल अकोमोडेशन मध्ये असतात. ते घराचं भाडं भरत असतात आणि मग जसं जसं काम प्रोग्रेस होतं तसं तसं त्यांचा व्याजही वाढत जातो हाऊसिंग लोनवरचा. तर रेंट आणि व्याज दोन्ही त्यांना परवडत नाही, परवडू शकत नाही. तर त्यामुळं जर तुमचा प्रोजेक्ट सफर झाला, डिले झाला, तर त्याचा प्रॉब्लेम कस्टमरला फेस करावा लागतो. बरोबर. ऑन टाइम डिलिव्हरी ही आमची कमिटमेंट आहे. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या पिरियडमध्ये आम्ही तुमचं घर अलॉंग विथ ऑल एम्युनिटीज पूर्ण करून देऊ, अशी आमची कस्टमरला कमिटमेंट आहे. आणि ह्या सर्वातून ज्या सोसायटीज आम्ही साकार करतोय त्या सोसायटीज मधून ऑर्गनाइज्ड लिव्हिंग आम्ही लोकांना ऑफर करू. नितीनजी, अनेक श्रोत्यांकडून आम्हाला घराबद्दलच्या अनेक गोष्टींची विचारणा केली जाते. हडपसर इथून श्री शरद मोरे यांनी विचारलंय की आज पुण्याच्या सर्व दिशांना परवडणाऱ्या घरांच्या जाहिराती दिसतात, तर असं असताना घर घेताना आमची फसवणूक होणार नाही यासाठी आम्ही काय काळजी घ्यावी आणि कोणत्या कागदपत्रांची पूर्तता असणं आवश्यक आहे? घर घेताना काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यावी असं मी श्रोत्यांना सांगू इच्छितो. हा प्रकल्प कन्सर्न गव्हर्नमेंट एजन्सीज कडून प्रॉपर पद्धतीने सँक्शन आहे की नाही हे बघावं. दुसरी गोष्ट, सँक्शन असेल तर तुम्हाला लिगल टायटल किंवा जागेच्या टायटल बद्दल काळजी करायची गरज नाहीये, कारण काय सँक्शन देताना रेव्हेन्यूचे डिपार्टमेंट आणि टेक्निकल डिपार्टमेंट हे पूर्णपणे स्क्रुटिनी करतात. जेवढं सँक्शन आहे तेवढंच बांधकाम होतंय का हे बघा. नॉर्मल कोर्समध्ये तुम्ही जर हाऊसिंग लोन घेणार असाल तर कुठली तरी चांगली मान्यताप्राप्त बँक तुम्हाला लोन देतेय का? कुठलीही राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा HDFC सारखी बँक असेल, ICICI सारखी बँक असेल, जर ह्या बँका तुम्हाला हाऊसिंग लोन देत आहेत त्या अर्थी तो प्रोजेक्ट हा लिगल आहे असं आपण गृहीत धरू शकतो. अशाच ठिकाणी आपण घर घ्यावं. नितीनजी, खरंच धन्यवाद. तुम्ही आता शरद मोरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर ज्या पद्धतीनं अतिशय सखोल मार्गदर्शन आम्हाला केलं, आमच्या श्रोत्यांपर्यंत तुमची माहिती पोहोचवलीत. नक्कीच याचा फायदा आमच्या श्रोत्यांना आणि ग्राहकांना सुद्धा होईल. नितीनजी, धन्यवाद. आपण आमच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आलात. आम्ही पुढच्या भागामध्ये सुद्धा आपल्याशी गप्पा मारणार आहोत. आमच्या श्रोत्यांपर्यंत असेच काही प्रश्न घेऊन आम्ही येणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद योगेश. आपल्यालाही घराविषयीचे काही प्रश्न असतील तर आम्हाला या क्रमांकावर कॉल करा. 8928773377. नवनव्या स्वप्नांना कवेत घेण्याचा शुभारंभ.